नमस्कार. आज आपण 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र शासनामध्ये असलेले नोकरीची संधी याबद्दल बोलणार आहोत. त्याच्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन दरवर्षी ऍडव्हर्टाईज प्रसिद्ध करत असते. बऱ्याचदा काय होतं, या परीक्षेसाठी म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी जे विद्यार्थी आहेत ते प्रयत्न करतात ते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. म्हणूनच महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा शालेय आणि महाविद्यालयीन स्तरापासूनच सुरू करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर यश प्राप्त होईल. आता जी ऍडव्हर्टाईज निघालेली आहे दॅट इज कॉल्ड एज SSC CHSL 2025. यातून तुम्हाला केंद्र शासनामध्ये विविध स्तरावरती ही नोकरी उपलब्ध होत असते. त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. 12वी उत्तीर्णांना आता नोकरीची संधी आहे, ते सुद्धा केंद्र शासनामध्ये. याच्यासाठी सुरू झालेली आहे डेट, ती म्हणजे CHSL. एक्झामचं नावच आहे CHSL. याच्यासाठी 12वी उत्तीर्ण आणि तुम्हाला जॉब मिळतो क्लरिकल अँड डेटा रोल्स इन सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसेस. अशा प्रकारची ही नोकरीची संधी आहे. म्हणजे तुम्ही LDC आणि सॉर्टिंग असिस्टंट या पदावर तुम्ही जात असता. PA म्हणजे पर्सनल असिस्टंट किंवा सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टल असिस्टंट, ज्या IB मध्ये पोस्ट आहे त्याला सुद्धा म्हणतात पर्सनल असिस्टंट किंवा सिक्युरिटी असिस्टंट. त्याचबरोबर डेटा एंट्री ऑपरेटर, LDC आहे, लोअर डिव्हिजन क्लर्क, अशा प्रकारचं हे पद आहे. एकूण वॅकन्सीज आहेत 3131. अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे 23 जूनला आणि भरणार आहात तुम्ही 18 जुलैपर्यंत. याची परीक्षा होणार आहे 8 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर. यामध्ये कधीही कोणत्या एका दिवशी तुमची परीक्षा होणार आहे. मुलींना यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. तर मुलांसाठी ₹100 आणि रिझर्वेशनसाठी आणखी त्यात सवलत आहे. 12वी पास, 18 ते 27 वयोगट, हा, पण ते वय तुमचं 1 ऑगस्ट 2025 मोजलं जाणार आहे. रिझर्वेशन SC ST असेल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBC ला 3 वर्ष. तर तुम्ही फिजिकली हँडिकॅप, ब्लाइंड असाल किंवा डीफ अँड डम असाल तर 10 वर्षापर्यंत तुम्हाला सवलत देण्यात आलेली आहे. परीक्षेचा पॅटर्न Tier 1 म्हणजे पहिली स्टेज आहे. त्याच्यासाठी एकूण 4 याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहे. इंग्लिश 25 प्रश्न 50 गुण, जनरल इंटेलिजन्स 25 प्रश्न 50 गुण, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजेच मॅथमॅटिक्स 25 प्रश्न 50 गुण, जनरल अवेअरनेस ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हा सगळा पार्ट आहे, 25 क्वेश्चन 50 क्वेश्चन आणि 0.50 मार्क्स पर रॉंग आन्सर. एवढं लक्षात घ्यायचंय तुम्ही. या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी सुरू करा. याचे वर्ग आमचे सुरू असतात, तर तुम्ही लवकरात लवकर याला ऍडमिशन सुद्धा घेऊ शकता. Tier 1 ही तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह असते, निबंध लिहायचा असतो आणि लेटर लिहायचं असतं 100 मार्काचे. आणि याच्यानंतर तुम्ही जर LDC म्हणजे टायपिंग टेस्ट किंवा डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून जाणार असाल तर 35 वर्ड्स पर मिनिट इंग्लिश आणि 30 वर्ड्स पर मिनिट हिंदी अशी तुम्हाला टायपिंग टेस्ट क्लिअर करणे आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटरसाठी 8000 कीज पर मिनिट असा पर आर, 8000 कीज पर आर म्हणजे साधारणतः 29-30चा ऍव्हरेज तुम्हाला पडतो. पे लेवल कशी आहे बघा. साधारणतः सगळा पेमेंट हा तुमच्या साधारणतः 42,000च्या आसपास हा पगार तुम्हाला जातो. याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही LDC परीक्षा पास केल्यानंतर यानंतरचं प्रमोशन तुम्हाला रेग्युलर प्रमोशन असतात. त्यानंतर तुम्ही LDCचे UDC होता, UDC वरनं असिस्टंट होता आणि असिस्टंट वरनं सेक्शन ऑफिसर अशा क्लास 1 पदापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. यासाठी तुम्हाला आमच्याकडे या क्लासची संधी आहे. आम्ही जवळपास 20 वर्षापेक्षा जास्त अनुभवी प्राध्यापक तुम्हाला इथे शिकवणार आहेत. आम्ही काही प्रश्न बनवलेले आहेत, ते तुम्हाला आमच्या ऍपवर सुद्धा मिळतील. क्लासमध्ये आलात तर रोजच्या रोज 100पेक्षा अधिक प्रश्न हे आमच्याकडनं सोडवले जातात. टॉपिक वाईज टेस्ट घेतली जाते. टॉपिक वाईज टेस्ट बरोबर सेक्शनल टेस्ट घेतली जाते. म्हणजे सेक्शनल टेस्ट म्हणजे फक्त इंग्लिशची टेस्ट, फक्त मॅथ्सची टेस्ट, जनरल अवेअरनेसची टेस्ट अशी वेगळी टेस्ट आणि फुल लेंथ टेस्ट सुद्धा. ऍपवर सुद्धा खूप अगदी अल्प दरात ही सेवा तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे आणि केंद्र शासनामध्ये नोकरी मिळवण्याची ही संधी आहे,
त्याचं सोनं केलं पाहिजे. तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी शुभेच्छा. लवकरात लवकर तुम्ही जेव्हा ह्या परीक्षेत यश मिळवाल तेव्हा सुद्धा आपण याचा सत्कार समारंभ आयोजित करू. थँक्यू.